सलग 12 दिवस आणि 12 रात्री जमिनीला पाठ न टेकवता, खाली न बसता उभे राहून केले जाणारे उपवास हे सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावातील या सिद्धनाथ मंदिराचं वैशिष्ट्य. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आणि या सिद्धनाथाचे सध्याचे विद्यमान असलेले हे पुजारी, ज्यांना गुरु म्हटलं जातं, ही परंपरा पुढे नेताना दिसत आहेत. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने या उपवासांना सुरुवात होते आणि पुढचे 12 दिवस हे उपवास करणारे असेच उभे असतात. खाली बसत नाहीत, झोपत नाहीत. झोप आलीच तर या टेबलला रेलूनच ते उभं राहून झोप घेतात, उभ्याने झोपतात. पाय दुखायला लागले तर केवळ एक पाय यावरती टेबलवरती रेलायचा आणि दुसऱ्या पायाला थोडासा आराम द्यायचा. आणि इथे येणारे भाविक या उपवास करणाऱ्यांना या ठिकाणी वंदन करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात, त्यांना या ठिकाणी फराळाचं साहित्य देतात. हे आपण उपवास करणारे इथले हे गुरव या ठिकाणी पाहतो आहोत. अशाच पोझिशन मध्ये, अशाच परिस्थितीमध्ये त्यांचे पुढचे 12 दिवस आणि पुढच्या 12 रात्री असणार आहेत. सिद्धनाथाचं हे भव्य असं मंदिर शेकडो वर्ष पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाविकांचं श्रद्धास्थान. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक इथं येत असतात आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या लग्नाची हळद लागते आणि बरोबर एका महिन्यानी ज्या दिवशी इथं यात्रा असते सिद्धनाथाची, सिद्धनाथ आणि जोगेश्वरीचं लग्न लागतं आणि त्यांची वरात जी आहे ती निघते. हा सगळा महिनाभर चालणारा या मंदिरातील हा कार्यक्रम आणि त्याची सुरुवात मी जसं म्हटलं दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होते, ती अशा कडक उपवासांच्या माध्यमातून. अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की ही परंपरा, प्रथा सुरू कधी झाली, याच्या पाठीमागची आख्यायिका नक्की काय आहे? आता जवळजवळ ह्या परंपरेला शेकडो वर्ष झाली ती. ह्याच्या अगोदर आमचे वडील पूर्वज जे करत होते, नक्की कधी झाली माहित नाही, पण परंपरागत तुमच्या घरात चालत आली. त्यानंतर आमची आख्यायिका काय आहे या पाठीमागची? आख्यायिका म्हणजे काय, जेव्हा महिषासुर देवाचा नावाचा एक वैद्य होता, त्यांच्याबरोबर नाथांचं युद्ध चाललेलं आहे. ते 12 दिवस कंटिन्यू रात्र दिवस चालू होतं. जेव्हा ते विजय करून येते ती, त्याच्या ह्या परिस्थितीमध्ये आम्ही हा उपवास 12 जण काय जे भाविक भक्त करते ते उपवास त्या पद्धतीने. तुमचं कितवं वर्ष आहे उपवास? मी 2001 पासून करतो आता, म्हणजे साधारण 21-22 वर्ष झाली. 21-22 वर्ष. साहजिकच की आता झोप तर होत नसेल तुमची, कसं करता मग तुम्ही? कसं झोपायला फक्त म्हणजे ही छातीचा पेस असा टेकवला जातो, एक पाय असा. जेव्हा ह्याला मुंग्या किंवा दुखतो तेव्हा पाय चेंज करून दुसरा पाय असा. अर्थात झोप नसेल. झोप हे मिळतच नाही. झोप किती 20%, 10% नंतर सारखं फिरायचं त्रास होतो. ते आता देवाचा म्हणजे एवढं वाटत नाही, देवाचं असल्यामुळे फिरून फिरून सगळीकडनं पाय वसरले जातात, सूज होते पायांची, ते पूर्ण वसरले. तुम्ही कधीपासून करताय? मला 3 वर्ष झाली. झोप होते का तुमची? झोप नाही होत. पाय दुखतात? हा, खूप पाय दुखतात, पाय सूज येते. मग त्यासाठी फिरायला येतो, मंदिरात फिरणे. म्हणजे तुम्ही बाहेर फिरू शकता, इतर ठिकाणी काही असेल समजा तुमचं पूजा अर्चेचं काम, ते करू शकता, पण खाली नाही बसायचं. खाली नाही बसायचं. इथं संध्याकाळी झोपायला, दिवसभर इकडे झोपायला. एखाद्या गावातील किंवा कोण भक्तांनी फराळ वगैरे बोलवलं तर तिकडे जावं लागतं. उभंच राहून तिथे पैकी जायचं, उभंच राहून जायचं. आणि झोप काल पहिला दिवस, काल रात्री पहाटे 5 पर्यंत माझी झोप झालेली नाही अजून, म्हणजे झोपच येत नाही. तुमचं कितवं वर्ष आहे? 2रं वर्ष आहे माझं. का करताय तुम्ही? काही नवस बोलला होता? भक्तीसाठी. मग झोप तुमची होत नसेल, कसं लागते? म्हणजे जास्त होतच नाही झोप, पाय इकडे तिकडे अवघड देत ना, त्यामुळे मग थोडी झोपायचं, थोडं उठायचं, उभं राहायचं. अच्छा. तुमचं कितवं वर्ष आहे? 7वं. तुमच्या आधी कोण करायचं तुमच्याकडे? आमचे थोरले बंधुराज करत होते. अच्छा. आता हे
तुमच्या घरामध्ये परंपरा आहे? वडिलांपासून परंपरा आहे. हे आता माझे वडील करत होते, त्यानंतर भावाने केले, आता मी करतोय. 7 वर्ष झाले. आजोबा पणजोबा कोणी असते? हा, त्यानंतर आता हे 7 वर्ष झाले मी चालू केले. 7 वर्षांमध्ये तुम्हाला असं नाही वाटलं का की आता हे खूपच त्रासदायक आहे म्हणून? आता काय, पहिल्या दिवशी साकडं घालायचं आपल्या देवाला, आपल्या देवाला, मंदिराला, देवाला सांगायचं बाबा जे काही काम मी करतोय, हे उपास तुझं करतोय, ते तुझे तू आमच्याकडून कसं करून घ्यायचं, ते तुझी ताकद दे, पावर दे, असं देवाला आपण सिद्धनाथावरती हवाला ठेवून तुम्ही टाकून बिनधास्तपणे उपास धरतो आम्ही. आणि पार पडतात. तर हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धा माणसाला कोणत्या परिस्थितीतून पार पाडते याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. तर इतके कडक उपवास आपण सहसा पाहत नाही. म्हणजे नवरात्रामध्ये काही ठिकाणी आहे की 9 दिवस लोक उभे राहतात, मात्र इथे 12 दिवस जे आहेत तुम्ही उपवास केलेला आहे. कितवं वर्ष आहे तुमचं? 5वा 6वा असेल. आधी कोण करायचं घरामध्ये? तुम्ही गुरव समाजातले इथे? त्याच्या अगोदर आजोबा करत होते, वडील, आता मी. असं कंटिन्यू चालू आहे आमचं. तर हे मंदिर अतिशय पुरातन आहे. हेमाडपंथी जी काही स्थापत्यशैली म्हणतो त्याच्याही आधीची स्थापत्यशैली या मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळं नक्की ही प्रथा सुरू कधी झाली हे कोणी सांगू शकत नाही, कारण पिढ्यानपिढ्या हा जो उपवासाचा प्रकार आहे किंवा ही जी प्रथा आहे ती सुरू आहे. तुम्ही कितवं वर्ष आहे तुमचं? आता हे 10वं वर्ष आहे. त्याच्या अगोदर आमच्यात कोण पकडत नव्हतं. म्हणजे आपण सुरुवात केली, म्हणजे नव्या पिढीने सुरुवात करावी म्हणून असं केलेली आहे सुरुवात. आता हे 10वं वर्ष आहे. या 12 दिवसांमध्ये तुम्ही असे उभेच राहता, तर मग असं कधी वाटतं का की आता म्हणजे आपण पुढे उपवास करू शकतो की नाही? असं कधी वाटतं का की सिद्धनाथावरती हवाला ठेवून होऊन जातं? हे देवावर श्रद्धा ठेवूनच केलेलं असते. देवावर सगळ्या आधी सकाळी उपवास चालू व्हायच्या अगोदर गटाराचं दर्शन घेऊन, देवाला आपलं नारळ वगैरे तिथं ठेवून, देवाला सांगून, साकडं घालून की तुमचं आहे, तुम्हीच ते पाहून घ्या, अशा हिशोबानं ते केलेलं असतं. आपण जर बघितलं ना तर हे असे यांनी उभा राहण्यासाठी म्हणून इथे प्रत्येकाने पायाखाली एक उशी घेतलेली आहे. इथं यांच्याही पायाखाली आपल्याला ही उशी किंवा हे जे आहे उंचवटा दिसेल. यांच्याही पायाखाली ही उशी किंवा उंचवटा दिसेल, जेणेकरून पायाला कमीत कमी त्रास व्हावा. मुंग्या येतात भरपूर येतात, पाय सुचते ती. सकाळी आपलं उठायचं, विक्स लावून कुठे चोळायचं, शेकून घ्यायचे पाय गरम पाण्याने. त्यानंतर आम्ही प्रदक्षिणाला जातो. गाव प्रदक्षिणा असते. नगर प्रदक्षिणा करून आल्यावर जे सूज आहे ते पूर्ण वसरली जाते. हा नियम पारंपरिक पहिल्यापासून चाललाय. म्हणजे दुखते ती ही सूज पण कमी होतो, आराम पण मिळतो. हे देवाचं जेव्हा गाव प्रदक्षिणा करतो तेव्हा मंत्र जाप रूपात आम्ही करत असतो. ओम नमो श्री सिद्धनाथाय नमो, असं करत करत पूर्ण नगर प्रदक्षिणा करतो. तर श्रद्धेचा हा सगळा भाग आहे आणि श्रद्धा माणसाला अनेक, तर हे अशी लोक भाविक जे आहेत तर ते फराळाचं देण्यास तुम्ही मी 35 वर्ष केलं होतं नवरत्न. तुम्ही स्वतः केलंय? हो, स्वतः केलंय. 35 वर्ष असं उभं राहून केलं? आता वयामानाचे होत नाही माझं. 35 वर्ष, 75 वर्ष चालू आहे. तुमचे 2-3 वर्ष झालं. अच्छा, 3 वर्ष मी सोडलेला आहे. अच्छा. तुम्ही स्वतः गुरु आहात? स्वतः केला. आता ही नवी सकाळी उठणे, रोजच्याच येणे काय, आणि संडासला बसताना सुद्धा ही भाग टेकता नाही का. मी आजारी माणूस बसतो अशा पद्धतीने बसतो काय. आंघोळ करणे, आंघोळ करून परत नगर प्रदक्षिणा असते देवाची. तांब्या पाण्याचा घेऊन संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालायची. प्रत्येक देवाला आपला शितोडा द्यायचा काय. हॉटेलचं वगैरे काय असेल नाही. तुमच्या आधी तुमचे वडील आजोबा आमच्या कधीपासून सुरू झाली नाही सांगतायत? खूप वर्षांपासून? लय दिवसापासून चालू, जवळजवळ 200 वर्षापासून चालू काय. आणि सकाळी उठून आंघोळ करून देवाला प्रदक्षिणा घालायची
प्रदक्षिणा घातल्यानंतर आरती होती. आरती झाल्यानंतर अंगारा याचा आपल्या घरातलं थोडंसं खायचं, तुमच्यासारखीने बोलवलं फराळाला जायचं, पुन्हा इथं येऊन उभं राहायचं. पुन्हा इथं उभं राहायचं. तर हे असे भाविक या उपवास करणाऱ्यांना फळं असतील किंवा उपवासाचे पदार्थ असतील तर ते देत असतात आणि त्यांच्या पाया देखील पडत असतात. कुठून आलात तुम्ही? कराडवरून आलाय. बरं, तर हे उपवास करतात तर तुम्ही हे देण्यासाठी फराळ म्हणून त्यांना आलेला आहात. दरवर्षी येता येतं? दरवर्षी घरातले येतात, आम्ही येतो. यावेळेस काय आले, आम्ही आता पुन्हा असल्यामुळे आम्ही आता लवकर आलोय. थोड्या कालावधीनंतर आमच्या घरातली येते. तर अतिशय पुरातन असं इथलं हे मंदिर, मी जसं म्हटलं महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतरही राज्यांमधून शेकडो वर्ष भाविक या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज अनेक देवस्थानांचं जे व्यावसायीकरण झालेलं आहे तसं इथं नाही. शुद्ध अशी भक्ती आणि अपार अशी श्रद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या श्रद्धेवरती हवाला ठेवून भरवसा ठेवूनच इथले हे सिद्धनाथाचे गुरव हा कडक उपवास पार पाडत असतात. मंदार गुंजारी, एबीपी माझा, म्हसवड, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.